अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांची क्षमा मागते। वारंवार माझे व्हिडिओ गॅप पडत आहेत कारण माझे काहीतरी खूप महत्त्वाच्या अडचणी असतात। एक तर माझ्या मुलीच्या रूमचं शिफ्टिंग, परत पुण्याला या, परत गावी जा, परत पुण्याला या, परत गावी जा, ह्या धावपळीत मला व्हिडिओ करता आले नाहीत आणि रूम शिफ्ट करत असताना 4 दिवस गेले, त्यानंतर तब्येत बिघडली, हे 2 दिवस गेले। त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची क्षमा मागते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 9 एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि हा गुढीपाडवा जो आहे, हा गुढीपाडवा हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ह्याला आपण खूप महत्त्व देतो। आणि ह्या गुढीपाडव्याची जी उत्पत्ती आहे ती पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्या दिवशी झालेली आहे आणि या विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे आणि ह्या ब्रह्मदेवाची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आणि गुढी उभा करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा पहाटे 9 तारखेला आपल्याला लवकर उठायचं आहे। पहाटे स्वच्छ घर पुसून काढायचं, गोमूत्र टाकायचं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि सगळं घर झाडून स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आपल्या देवघरातली पूजा करून घ्यायची, आपली नित्यनेमाची पूजा असते ती, आणि मग आपण मुहूर्तानुसार गुढीपाडवा उभा करायचा। मी मुहूर्ताचा व्हिडिओ तुम्हाला परत टाकणारच आहे, कुठला मुहूर्त आहे, किती वाजता आहे, हे सगळं टाकणार आहे। आणि त्यानंतर आपण गुढी उभा करायची। एखादी बेटाची काठी आणायची, जास्त उंच आणू नका कारण वारा आहे, वाऱ्यानं गुढी खाली पडण्याची शक्यता असते, त्यामुळं गुढी असावी आपण आपल्या ह्याच्यानुसार। आणि गुढी बेटाची काठी आणायची, त्याला साखरेची माळ, एखादा नवीन तांब्याचा तांब्या, नवीन साडी किंवा नवीन ब्लाऊज पीस असावं आणि लिंबाच्या पाल्याचा ढाळा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे। त्यानंतर आपण गुढी उभा करायची, गुढीची पूजा करायची आणि त्यानंतर भगवान श्री हरी श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची, कारण जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा असते तिथं साक्षात माता लक्ष्मी ही नक्कीच असते आणि म्हणून आपल्याला या दिवशी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। आणि त्यानंतर 11 कवड्यांचा आपल्याला उपाय करायचा आहे, कारण आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, आपल्या घरामध्ये दुःख आहे, आपल्या घरामध्ये वारंवार आपण कष्ट करतो, काम करतो, व्यवसाय आहे, पण आलेला पैसा टिकत नाही। बघा, पैसा येण्याला वाटा कमी आहेत पण पैसा जाण्याला वाटा जास्त आहे। आपण घरामध्ये आलेला पैसा आपल्या काही ना काही कारणाने जातच असतो, पैसा तो स्थिर राहत नाही आणि हा पैसा स्थिर राहण्यासाठी आपल्याला 11 कवड्यांचा उपाय करायचा आहे। काय करायचं बघा, 11 कवड्या घ्यायच्या, पिवळ्या घ्या, तपकिरी घ्या किंवा पांढऱ्या घ्या। शक्यतो पिवळ्या घेतल्या तर माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या खूप प्रिय आहेत। मुळात कवड्याच खूप प्रिय आहेत कारण ज्या समुद्र मंथनातून माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली त्याच समुद्र मंथनातून कवड्यांची उत्पत्ती झाली आणि ह्या कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत। काय करायचं, एका डिशमध्ये स्टीलच्या अखंड तांदूळ घ्यायचे, त्या तांदूळला म्हणजे हळद कुंकू लावायचं आणि त्याच्या अक्षता बनवायच्या आणि त्यानंतर ह्या 11 कवड्या ज्या आहेत ह्या तांदळावरती ठेवायच्या आणि त्यानंतर कनकधारा स्तोत्र आणि स्त्री सूक्त आणि लक्ष्मी अष्टकन 1 वेळ म्हणा, 7 वेळ म्हणा, 11 वेळ म्हणा, तुम्हाला शक्य होईल तेव्हा। 11 वेळा म्हटलं तर खूपच चांगलं, वेळेअभावी तुम्हाला नाही म्हणता आलं तर एक वेळ तर म्हणा। आणि त्यानंतर हे कवड्या ज्या आहेत ह्या कवड्या एका पिवळ्या कापडमध्ये बांधायच्या आणि हे बांधलेली पुरचुंडी जी आहे ते आपण तिजोरीमध्ये जिथे पैसे दागिने ठेवतो त्या ठिकाणी ठेवायच्या, त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा वाढेल, आपण खूप श्रीमंत होईल, कष्ट केलेल्या कष्टाचं चीज होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील। काम केलं तरच पैसा येईल, काम न करता फक्त हा उपाय केला तर पैसा येणार नाही। फक्त मी जे उपाय सांगते ते कष्ट करता, मेहनत करता, त्या कष्टाला मेहनतीला जोड म्हणून हा उपाय करायचा आहे। त्यानंतर बघा, आपल्या घरात खूप पैसा आहे पण आपल्या नवरा बायकोंच्या
कुटुंबात एकोपा नाही, सतत वारंवार वाद होतात, भांडणं होतात, कोणी ना कोणी सतत आजारी पडतं. तर ह्या सगळ्यासाठी आपण काय करायचं, 11 कवड्या घ्यायच्या आणि ह्या 11 कवड्या एका लाल कापडमध्ये म्हणून आपण मेन दरवाजाच्या चौकटीच्या उजव्या बाजूला, बाहेरच्या बाजूला बांधा, आतल्या बाजूला बांधा. कारण येणारी जाणारी व्यक्ती, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीची नजर, दोष द्याय त्या कवड्या खालून आले तर तुमच्या घराला दोष लागणार नाही आणि तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य सगळं काही एकोपा वाढेल. बघा, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते, त्या व्यक्तीला त्रास होतो, ती व्यक्ती कामाला गेली तर त्या व्यक्तीचं काम होत नाही. तर त्या व्यक्तीनं एक कवडी आपल्या गळ्यामध्ये एखाद्या ताबीजमध्ये घालून, पंच कलरचा दोरा असतो त्यामध्ये ती कवडी एखाद्या ताबीजची पेटी असते त्यामध्ये घालू शकता. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये सतत पैसा टिकून राहावा, कायम आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे भरपूर पैसा यावा यासाठी 11 कवड्या हिरव्या कापडमध्ये बांधून तुम्ही देवघरात जर त्याची पूजा केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळतं. जिथे कुबेर देव म्हणजे धनाचा दैवत, आणि ह्या धनाच्या दैवताची, कुबेराची पूजा केली तर आपल्या घरामध्ये धन, दौलत, ऐश्वर, संपत्ती, लक्ष्मी सगळं येत असतं. आणि म्हणून गुढीपाडव्या दिवशी तुम्ही ह्या 11 कवड्याची पूजा करून पिवळ्या कापडमध्ये तिजोरीमध्ये ठेवा. लाल कापडमध्ये 11 कवड्या. तुम्हाला दोन्हीही उपाय करायचे आहेत, पैशासाठीही आणि घरात एकोपा वाढण्यासाठी, घरातली भांडणं मिटण्यासाठी. तर 11 कवड्याचा दोन्हीही उपाय करा. पिवळ्या कापडमध्ये बांधून तिजोरीत ठेवा, लाल कापडमध्ये बांधून चौकटीला बांधा. हे दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता. हे जे उपाय जे मी सांगितले हे उपाय छोटे छोटे आहेत पण खूप फायदेशीर आहेत. आणि हे उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये खूप लक्ष्मी येईल, तुमच्या घरामध्ये पैसा भरपूर येईल, तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज होईल, तुम्हाला कष्ट मेहनत करायला सामर्थ्य मिळेल. आणि तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायात वाढ होईल, व्यवसाय वाढीस लागेल, व्यवसायाची भरभराट होईल. मग तो कोणताही व्यवसाय असू दे, पार्लर असू दे, टेलरिंग असू दे, कुठला तर बिझनेस म्हणजे वर्कशॉप असू दे, किंवा वेल्डिंगचं दुकान असू दे, किराणा दुकान असू दे, ब्युटी पार्लर असू दे, कुठलाही व्यवसाय असू दे, नवऱ्याचा एखादा मोठा बिझनेस असेल तर त्यामध्ये सुद्धा अजून वाढ होईल. हे तिन्ही उपाय तुम्ही गुढीपाडव्या दिवशी नक्की करा. गुढीपाडव्या दिवशी वाईट जे काय आहे ते सगळं बाजूला करायचं, वाईट सगळं विसरून नव्यानं सुरुवात करायचं. ह्यासाठी गुढीपाडव्याला आपल्याला हे उपाय करायचे आहे. गुढीपाडव्यापासून मराठी महिन्याचा दिवसाची सुरुवात होते आणि ह्या वेळेला आपण हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, पैसा, लक्ष्मी भरपूर येईल आणि आपण खूप श्रीमंत होईल. आपल्या आयुष्यातील पिढ्यानपिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या आयुष्यात भरपूर पैसा येईल. हा उपाय करत असताना कष्ट मेहनत ही करावीच लागणार. कष्ट मेहनत करूनच आपल्याला पैसा मिळवायचा आहे. कोणाला लोबाडायचं नाही, कोणाला खोटं बोलून पैसा घ्यायचा नाही. कष्ट करून जो पैसा मिळेल तो आपल्याला शेवटपर्यंत टिकणार. आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दररोज तुम्ही लक्ष्मी अष्टकम हे म्हणत जा, तुमच्या आयुष्यात नक्की बदल होईल. हा माझा छोटासा व्हिडिओ आहे. हा तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मित्र, मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक ह्यांना तुम्ही पाठवा. त्यांच्याही आयुष्यात जर सुख नसेल, दुःख असेल, पैशाची अडचणी असेल तर ह्या उपायानं त्यांचाही मार्ग मोकळा होऊ दे. जास्तीत जास्त कमेंट करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. नवीन कोणी असेल त्यांनी नक्की व्हिडिओ सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.